अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता केवळ एक दिवस उरला असून आज सायंकाळपासून अधिकृत प्रचाराला पूर्णविराम मिळाला आहे। 20 प्रभागांमध्ये सलग 15 दिवस चाललेला प्रचार थांबला असून उमेदवार आता शेवटच्या क्षणात मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत आहेत। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। सायंकाळी प्रचार तोफा थंडावताच शहरातील राजकीय वातावरणात कमालीची शांतता जाणवू लागली आहे। गेल्या 15 दिवसांपासून 20 प्रभागांमध्ये सुरू असलेल्या प्रचारात जाहीर सभा, रोड शो, पदयात्रा आणि आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी पाहायला मिळाली। आता मात्र उमेदवार थेट कॉर्नर सभा, घरभेटी आणि वैयक्तिक संवादावर लक्ष केंद्रित करत आहेत। या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने प्रतिष्ठेची लढाई अधिक तीव्र झाली आहे। सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी ही निवडणूक करो या मरो अशी मानली जात आहे। 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे पुढील 48 तासात अकोल्याच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे। प्रचार थांबला असला तरी मतदारांच्या मनातील विचारमंथन मात्र आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। अकोल्याचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।